एवढे सर्व टॅरिफ वाढवायचा प्रकार काय होता की माझ्याशी बोला, माझ्याशी निगोशिएट करा. आणि ते निगोशिएट करणं हे असं आडून नाही, मी सांगतोय, मी मागितलं म्हणून तो माझ्याकडे आला हे सांगायची त्याची जी हौस आहे, म्हणजे मी युद्ध थांबवलं, त्यातलाच हा प्रकार आहे. माझ्यावरती लावलेस ना, मी दुसऱ्या कुठल्या तरी देशात जातो, तिथून एक्सपोर्ट करतो. जसं आपल्याकडे नेपाळमधून मोठ्या प्रमाणात चिनी वस्तू यायच्या, त्याचाच हा प्रकार आहे. याला डायव्हर्जन म्हणतात. आज जगात जी सगळं उत्पादनाची उलाढाल होते, व्यापार होतो, त्यातला फार मोठा हिस्सा हा आता अमेरिका युरोपच्या कक्षेबाहेर चालला आहे. आणि या अर्थानं अमेरिकेची ही घसरण आहे, हे उतरती लागलेली कळा आहे. ही कळा थोपवण्यासाठी टॅरिफ लावून सगळे उद्योग परत आपल्याकडे येतील, हे भ्रामक स्वप्न आहे. हाँगकाँग आहे, सिंगापूर आहे, मलेशियात आहे, आज खूप जण आहेत, तैवान आहे. ह्यांनी काय केलं की ज्याच्यामुळे त्यांच्याकडे हे या प्रकारची समृद्धी आली, ज्याच्यामुळे त्यांच्याकडे एवढी व्यापार करण्याची क्षमता आली. कशामुळे आली? तर त्यांना जे जे लागतं ते हे देतात. हे जर आपण दिलं तर आपल्याकडे ह्या भांडवलाचा ओघ येईल. आज अमेरिकेच्या विरोधी गटात भासणारा देश दुसऱ्या कुठल्या तरी बाबतीमध्ये अमेरिकेच्या बरोबर उभं राहू शकतो, हे नेहमी आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये गृहीत धरायचं असतं. म्हणजे हे घरातलं भांडण, मी तुझं तोंड पाहणार नाही, अशा प्रकारची ही भांडणं नसतात. सगळ्या गोष्टी आपण आपल्याच तयार करू असा अट्टहास धरण्यामध्ये प्रत्येक टप्प्याला शहाणपण नसतं. त्या आयातीमध्ये काहीतरी अंगभूत काहीतरी पाप आहे, वेडेपणा आहे, असं नाही आहे. चीन नावाची जी महासत्ता तयार झाली, त्याचा आणि आपलं काय करायचं हा प्रश्न या प्रश्नापेक्षा बराच मोठा आहे. तो अमेरिकेला सुद्धा मोठा वाटतो, इतका तो मोठा आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेले काही महिने भारतासह संपूर्ण जगात एकाच गोष्टीची चर्चा आहे, ते म्हणजे ट्रम्प टेरिफ. त्याचा भारतावरचा परिणाम चालू झाला आहे. रेसिप्रोकल टेरिफ्स चालू झालेत, नव्यानं जगाची रिअलाइनमेंट चालू झाली. पण मुळात या ट्रम्प टेरिफच्या पाठीमागचं इकॉनॉमिक लॉजिक काय आहे, ते आहे का? टेरिफचा फायदा होतो का तोटा होतो? यानं काही स्ट्रक्चरल बदल होणार आहेत का? जसं वेगवेगळे अर्थतज्ञ म्हणतात तसं डिग्लोबलायझेशन होणार आहे का? अशा काही मूलभूत गोष्टींवर चर्चा करायची गरज आहे असं वाटतं. आणि त्यासाठीचीच आजची मुलाखत. माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर प्रदीप आपटे सर. तर स्वागत आहे थिंक बँकवरती पुन्हा एकदा. आणि जो कॉन्टेक्स्ट मी सुरुवातीला म्हणालो तोच पहिला मुद्दा आहे की एखाद्या नेत्याच्या मनात आलं, त्यानं काहीतरी करणं हा एक भाग. पण हे सगळं स्ट्रक्चरल आहे का? तुम्ही या टेरिफ या विषयाकडे कसं बघता? असं आहे, मला वाटतं की हा फार जुना विषय आहे. हा अजिबात नवीन नाही. आणि याच्याबद्दलची अमेरिकन जी काम करण्याची त्याच्यामागची धारणा आहे, त्यांची जी काही धरती आहे, ती पण पुरेशी परिचित आहे. फक्त असं आहे की ट्रम्प या एका विशिष्ट व्यक्तिमत्वामुळे त्याचं जरा अतिशयोक्त रूप लोकांच्या डोळ्यासमोर आलं. पण प्रत्यक्षामध्ये जर आपण इतिहास बघितला, आणि मी तेव्हा इतिहास म्हणतो, त्याचा अर्थ असा की अमेरिका एवढी मोठी आर्थिक महासत्ता झाली, याचं एक मूळ हे मुख्यतः दुसऱ्या महायुद्धामध्ये आहे. म्हणजे 1930पर्यंत देखील अमेरिका ही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एक आर्थिक महासत्ता व्हावी असं जगाच्या पटलावरती फार थोड्या लोकांना वाटत असेल. पण दुसऱ्या महायुद्धामध्ये सुरुवातीला तटस्थ राष्ट्रासारखी आणि मग नंतर दोस्त राष्ट्रांचा, म्हटलं तर सगळ्या प्रकारचा रसद पुरवणारा कणा म्हणून अमेरिका ही जेव्हा उदयाला यायला लागली आणि त्याच्यातून फार एक मोठी शिफ्ट झाली, फार मोठा बदल काय झाला की मी नंतर ज्या विषयाकडे येणार आहे त्याचा अगोदरच उबद्घात करून सांगतो. त्यावेळेचा जो व्यापार चालायचा, त्या व्यापारामध्ये ढवळमानानं 3 प्रकारचे भूभाग हे जगातले मानले जायचे की जिथे व्यापारामध्ये व्यापार करण्यासाठी लागणारे जे परकीय चलन असतं, म्हणजे परस्परांना लागणाऱ्या ज्या चलनाचा जो व्यवहार असतो, तो व्यवहार एक मुख्यतः जो होता, जो ज्याचा गवगवा तेव्हा होता, त्यांचं साम्राज्य मोठं होतं म्हणून, तो म्हणजे स्टर्लिंग एरिया त्याला म्हणायचं, म्हणजे पाऊंड. दुसरा जो भाग होता जिथे अमेरिका खंड ज्याला आपण म्हणतो आणि त्याच्या आसपासचे काही पौर्वात्य देश यांच्यामध्ये जो व्यापार चालायचा, तो मुख्यतः ज्या चलनात चालायचं ते चलन होतं डॉलर. आणि जिथे याच्यापैकी कुठलंच चलन फारसं प्रचारात नव्हतं, वापरात नव्हतं, त्यामुळे त्याच्या मागणी पुरवठ्याचा नेहमीच या ना त्या मार्गानं तुटवडा भासायचा, अडचण भासायची. तिथे मुख्यतः या ना त्या पद्धतीनं सोन्याच्या आधारावरती एकमेकांमधली देणी भागवायची
अशी प्रथा होती. याला पारंपरिकदृष्ट्या स्टर्लिंग एरिया, डॉलर एरिया आणि गोल्ड एरिया असं म्हणतात. दुसऱ्या महायुद्धानंतर झालेला फरक असा, की ही जी सर्व युरोपियन राष्ट्र होती, ही आपापसात लढून त्यांनी एकमेकांचा खात्मा केल्यासारखी झाली होती. आणि त्याच्यामध्ये त्यांचं पुनरुज्जीवन करायचं जर्मनी सकट, फक्त दोस्त राष्ट्रांचं नाही. याच्यासाठी जर समजा कुठलं सक्षम राष्ट्र शिल्लक होतं तर ते अमेरिका होतं. कारण अमेरिकेला त्या मानानं दुसऱ्या महायुद्धाचा काहीच फारशी मोठी झळ पोचली नव्हती, हानी झालेली नव्हती, फटका बसलेला नव्हता. दुसऱ्या महायुद्धात लेंड लीज सारख्या ज्या काही ॲग्रीमेंट झाल्या, की ज्याच्यामध्ये तुम्हाला किती विमानं पाहिजेत तेवढी विमानं आम्ही करून देतो. तुम्ही देणार आहात का? तुम्ही या पद्धतीनं देणार आहात का? असं करत जो अमेरिकन कारखानदारी उद्योग जो म्हणतो, जो मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या जुन्या शैलीच्या इंजिनिअरिंगवरती अवलंबून होता, त्याचा उदय झाला. युद्ध संपल्यानंतर काय झालं? युद्ध संपल्यानंतर ब्रिटिश साम्राज्य नावाच्या गोष्टीचा दबदबा संपला. कशामध्ये? मुख्यतः कारखानदारीमध्ये आणि राज्यकारणामध्ये. आणि अमेरिकेनं त्यावेळेला जी काही आपल्या हिताची म्हणून त्यांना भासणारी, वाटणारी आणि आपलं तिथं वर्चस्व राहिलं पाहिजे, आपली तिथली उपस्थिती ही लोकांना जाणवेल अशी लक्षात राहिली पाहिजे, या हिरिरीनं जे काही अमेरिकेनं ज्या वाटाघाटी केल्या, त्यातनं ज्याला हल्ली लोक वॉशिंग्टन कन्सेन्सस संस्था म्हणतात, ते म्हणजे वर्ल्ड बँक आली, IMF आलं. IMF त्याच्या अगोदरच सुरू होणार होतं. दुसऱ्या महायुद्धाच्या 1937 सालापासून त्याच्या वाटाघाटी चालू होत्या आणि त्याही अमेरिका आणि इंग्लंडमध्ये चालू होत्या. डॉलर नावाची जी काही एक चलन व्यवस्था आहे, ती चलन व्यवस्था जगानं पत्करली, वेगवेगळ्या रीतीनं पत्करली. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये तर डॉलर ही त्यांची अधिकृत करन्सी होती. फक्त त्याचा एक वैशिष्ट्य असं होतं की डॉलरचं मूल्य किती हे सोन्यात ठरवलं होतं. ही एक कथा, हा आत्ता जे काही उलगडत चाललंय त्याच्यातली ही पहिली सुरुवात. आणि ती कोणत्या अर्थानं महत्त्वाची आहे की हे डॉलरचं मूल्य सोन्यात ठरवायचं आणि उरलेल्यांनी आपलं मूल्य डॉलरमध्ये सांगायचं, असं होत जे काही डॉलरचं आंतरराष्ट्रीयकरण झालं सर्व प्रकारच्या व्यवहारांमध्ये, हा आजच्या घडीचा एक महत्त्वाचा धागा आहे. 1971 साली ह्या प्रकारची पद्धत ही आपल्याला झेपणारी नाही, हे लक्षात आल्यानंतर जवळपास 13 वर्षांनी अमेरिकेनं हा गोल्ड डॉलर नेक्सस म्हणजे सोनं आणि डॉलर यांची जी काही सांगड घातली होती, ती सांगड तोडून टाकली, एकतर्फी तोडून टाकली. त्यामुळे एकतर्फी वागणं हे अमेरिकेला नेहमी सवयीचं आहे. आता त्यावेळेला खरं झालं काय होतं, 58 साली ट्रिफिन नावाच्या माणसानं सांगितलं की आता डॉलरचं असं झालंय की तुम्ही त्या सोन्याशी निगडीत तर करून ठेवलंय, पण डॉलर तर सगळीकडे वापरले जातात. आणि जर एखाद्या वेळेला असं झालं की ते म्हणले की आमचा डॉलरवर विश्वास नाही, तर डॉलरच्या बदल्यात सोनं द्या, तर तेवढं सोनं आपल्याकडे आहे का, असा साधा एक प्रश्न होता. त्याचे अनेक जे पैलू आहेत ते पैलू लक्षात येऊन प्रत्यक्षात त्याची जी काही अंमलबजावणी करायची त्यात 13 वर्ष लोटली. 58 साली जॉईंट काँग्रेस कमिटीसमोर ट्रिफिननं दिलेलं हे जे काही निवेदन होतं, त्या निवेदनाची परिणिती 71 साली डॉलर आणि सोनं यांचा असलेला जो काही अनुबंध होता तो तोडून टाकला. तो तोडल्या बाजारामध्ये फार मोठ्या प्रमाणाची खळबळ माजली होती. पण त्याच्यामध्येही त्याच अमेरिकेच्या बाजूनं एक घडलेली घटना अशी की 1973 साली ओपेक कंट्रीजनी, ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीजनी भाव वाढवले, एकतर्फी भाव वाढवले. आणि त्या भाव वाढवण्यामध्ये अमेरिकेनं मोठ्या हिरिरीनं पुढे जाऊन काय केलं, तर त्यांच्याशी निगोशिएट केलं, तुमच्याकडे एवढे डॉलर येणार, तुम्ही काय करणार त्याचं? तर त्या डॉलरचा प्रवाह देखील पुन्हा अमेरिकेकडेच यायला लागला. त्याच्या अगोदरही असं झालं होतं की अनेक युरोपीय देश हे डॉलर तर एवढ्या मागणीसाठी असायचे, डॉलरमध्ये ठेवायचे, पण बऱ्याचदा त्यांनी काय सुरू केली, तर त्यांनी डॉलरमध्ये डिपॉझिट्स ॲक्सेप्ट करायला सुरुवात केली होती. म्हणजे ब्रिटनमध्ये, फ्रान्समध्ये लोक काय करू शकत असेल, तर ते अकाउंट उघडलं तर ते डॉलरमध्ये अकाउंट उघडू शकत होते, त्यांच्या स्वतःच्या स्थानिक जे काही चलन होतं त्याच्या खेरीज. आणि मग त्यांनी आता डिपॉझिट पत्करलं तर त्याचं काय करणार कुठलीही बँक, तर त्याचं कर्ज देणार. याच्यातून जी एक वेगळी व्यवस्था, डॉलरमध्ये दुसऱ्यांनी कोणीतरी कर्ज डिपॉझिट स्वीकारायची, म्हणजे खरं तर कर्ज घ्यायची आणि त्याच्यातून दुसऱ्या कोणाला तरी कर्ज द्यायचं, हा जो बँकिंग व्यवसाय आहे याला म्हणतात युरो डॉलर मार्केट. त्यामुळे एकीकडे युरो डॉलर मार्केट, नंतर ऑइल क्रायसिस, नंतर हे अरब डॉलर्स सुद्धा झाले ते अमेरिकेच्या डॉलर्समध्ये आणि बऱ्याच अमेरिकन बँकांमध्येच जायला लागले. हा एक पदर आहे. दुसरा पदर जो आहे आणि तो आता एका अर्थानं फार विशेष आहे, 1947 साली
एक इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन नावाची जगभरच्या सर्व जो काही व्यापार व्यवहार मुख्यतः त्यावेळेला वस्तूंचा व्यापार व्यवहार होता तो चालतो, त्याच्यामध्ये निर्बंध कमीत कमी असावेत असं एक मत होतं. शहाणपणाच होतं ते एकमत. पण ते सिनेटला आणि काँग्रेसला मान्य नव्हतं अमेरिकेमध्ये. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना जी आज आपण WTO म्हणून म्हणतो, जागतिक व्यापार संघटना, त्याचं पहिलं मूळ 1947 सालच्या हवाना करारामध्ये त्याला त्यांनी खूप विरोध केला. कोणी? तर अमेरिकन काँग्रेसने. कारण त्यांना असं वाटलं की अशामुळे होईल की आपण तिथं त्यांना हे आश्वासन देत बसू, आपल्याला पाहिजे तेव्हा आपल्याला पाहिजे तसे आपल्याला सोयीचे कोणतरी आपल्याकडे येऊन हे कमी करून द्या, हे जास्त करून द्या असं म्हणणारे येतील, त्यावेळेला आपण त्यांना काय सांगणार? तर तिकडं आम्ही हे करार करून बसलो म्हणून देणार नाही, आम्हाला देता येणार नाही. हा आमच्या स्वतःच्या हक्कावरती घाला आहे असं US काँग्रेसचं म्हणणं होतं. म्हणून जागतिक व्यापार संघटनेचा जो पहिला हवाना कराराचा मसुदा होता तो बाजूला ठेवून तुलनेनं कमी व्याप्तीचा, तुलनेनं कमी महत्वाकांक्षेचा असा करार अस्तित्वात आला, ज्याला जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ म्हणतात. आणि याच्या जेव्हा पहिली फेरी झाली, दुसरी फेरी झाली आणि 62 सालची जी फेरी जाहीर झाली होती त्याच्यामध्ये तर अमेरिकन काँग्रेसनं परत तोच पवित्रा घेतला होता. इतका की त्याच्यासाठी एक वेगळा कायदा करायला लागला अमेरिकेला. त्या कायद्याचं नाव होतं US ट्रेड एक्सपान्शन लेजिस्लेशन. आणि हा केनेडींनी सुरू केला. कारण त्या कायद्याद्वारे केनेडींनी तिथे काय मंजूर करायचं, कशाला हो म्हणायचं, कशाला नाही म्हणायचं, याचे जे अधिकार होते ते काँग्रेसकडून काढून घेऊन स्वतःकडे घेतले. दुर्दैवाने 6-8 महिन्यामध्ये त्यांचा कदाचित वर्ष असेल त्यांची हत्या झाली. पण नंतर जेव्हा 64 साली ती वाटाघाटीची फेरी सुरू झाली त्याला चक्क केनेडी राऊंड असं नाव आहे. जे US ट्रेड एक्सपान्शन ॲक्टमधून प्रेसिडेंटच्या हातामध्ये या प्रकारचे सर्व अधिकार द्यायचे अशा प्रकारची ज्याच्यात सोय करण्यात आली असा कायदा हा अमेरिकेत तेव्हाही करायला लागला होता. आता बरोबर उलटं चित्र आहे. आता US प्रेसिडेंट म्हणतो की हे ठरवायचे मला अधिकार आहेत आणि आता सेनेट आणि काँग्रेस आणि त्यांची ज्युडिशियरी पण म्हणते की असा तुम्हाला एकतर्फी अधिकार नाही. बरोबर उलट्या कारणासाठी की हा जो काही मुक्त व्यवहार जो चालतो त्याचा प्रवाह मला उलटा रोखायचा असेल तर त्याचा अधिकार माझ्याकडे असला पाहिजे असं आता US प्रेसिडेंट म्हणतोय. जे म्हटलं तर तीच सिनेट, तीच काँग्रेस, तीच घटना, पण बरोबर उलट्या चित्राला आपण येऊन पोचलेलो आहोत. दरम्यानच्या काळामध्ये झालेली गोष्ट अशी आहे आणि ती फार महत्त्वाची आहे आणि आपल्याकडच्या चर्चेमध्ये त्याचा तितका म्हणावा तेवढा उल्लेख येत नाही आणि दुसऱ्याच एका कारणासाठी येतो. म्हणून सांगतो की आज जगात डॉलरला असणारी जी मागणी आहे, किंबहुना फक्त डॉलरच नाही, एकूणच ज्याला आपण परकीय चलन बाजार म्हणतो, त्या परकीय चलन बाजारामधला फार थोडा हिस्सा म्हणजे साधारणतः 16 फार फार तर 20% इतकाच हा फक्त वस्तू व्यापाराशी निगडीत आहे. म्हणजे शेवटी चलनाला मागणी कशामुळे येते? तर दुसऱ्या कुठल्या तरी वस्तूची आपल्याला देवाणघेवाण करताना चलन द्यायचं, याच्यातून चलनाची मागणी आणि पुरवठा तयार होतो. पण त्यातला किती वाटा व्यापाराशी संबंधित आहे? तर तो आत्ता जर तुम्ही एस्टिमेट बघाल तर तो साधारणतः 16% आसपास आहे. म्हणजे वस्तू व्यापारामुळे विनिमय दरावरती फार मोठा परिणाम घडेल अशी जी आपली सार्वत्रिक समजूत असते ती तितकी सार्वत्रिकदृष्ट्या खरी नाही. मग हा जो व्यवहार होतो इतक्या मोठ्या प्रमाणात त्यातला एवढाच भाग हा फक्त वस्तू व्यापारांमुळे होतो. कदाचित आता तुम्ही 4% त्याचे सर्व्हिसेस ट्रेडचे धरा. कशासाठी हा व्यवहार होतो मग? तर तो व्यवहार राष्ट्र एकमेकांच्या मध्ये जी गुंतवणूक करतात, डिपॉझिट्स हा इथपासून शेअर बाजार, पेन्शन फंड्स, म्युच्युअल फंड्स हे जी सगळ्या कंपन्या आहेत यांनी केलेल्या गुंतवणुकी ह्या कधीच एका विशिष्ट राष्ट्रापुरत्या आणि एका बाजारापुरत्या मर्यादित नाहीत. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलनाची मागणी पुरवठ्याचं जे आपल्याला बाजार म्हणून चित्र दिसतं याच्यामध्ये या व्यवहारांचा दबदबा आणि वाटा खूप मोठा आहे. म्हणून आणि याच्यामध्ये देखील डॉलरचं जे अस्तित्व आहे ते डॉलरचं अस्तित्व या सगळ्या ऐतिहासिक अपघातांमुळे म्हणा, घटनांमुळे डॉलर ही जगभरची सर्वमान्य अशा प्रकारची चलनाची पद्धत आहे. त्यामुळे डॉलर आहे तर मग दुसऱ्या करन्सीत जायचं असलं तरी डॉलरच्या मार्गाने जाता येतं. त्यामुळे डॉलरसाठी असणारी मागणी ही फक्त वस्तू व्यापार करणाऱ्या लोकांसाठी नाही, तर ज्यांना ज्यांना अशा प्रकारच्या वित्तीय व्यवहारामध्ये भाग घ्यायचा आहे त्या सगळ्यांना त्या प्रकारची डॉलर धारणाही करावी लागते.
आणि याचा एक सर्वात मोठा धडधडीत पुरावा काय, आणि तो म्हटलं तर एका अर्थानं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या परंपरेतनंच आलेला आहे, की सगळ्या देशांच्या केंद्रीय बँका ज्या आहेत, म्हणजे आपण ज्याला रिझर्व्ह बँक म्हणतो, या सगळ्या केंद्रीय बँका त्यांची जी तथाकथित गंगाजळी असते परकीय चलनाची, ती मुख्यतः कुठल्या चलनात बाळगतात, तर त्याचं सरळ उत्तर डॉलर असं आहे. कारण कारण डॉलर सगळ्यांनाच मान्य आहे. त्यामुळे माझ्याकडे जर समजा दुसऱ्या कुठल्या तरी एका देशाची मागणी आहे किंवा त्याचा पुरवठा आहे, आता हे चलन मी विकू कोणाला? ही जी अडचण पूर्वी देखील यायची, म्हणून तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा गाठ घातला गेला, की त्याची ज्याला लिक्विडिटी म्हणतात, म्हणजे तरलपणानं एका विनिमय दरातून या चलनातून दुसऱ्या चलनात जाता येतं. ही अडचण काढण्यासाठी म्हणून तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा हा एक मुख्य त्याच्यातला उद्देश होता, की जर समजा एखाद्या राष्ट्राला अशी अडचण आली, तर ती अडचण भागवण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी त्या राष्ट्राच्या केंद्रीय बँकेला आवश्यक ती गंगाजळी उपलब्ध करून देईल. त्यामुळे सगळ्याच राष्ट्रांच्या गंगाजळीतला फार मोठा हिस्सा हा डॉलरच्या स्वरूपातच आहे. त्यामुळे डॉलरला हे जे काही अतिरिक्त मोठ्या प्रमाणात अतिशयोक्त म्हणावं असं जे महत्त्व प्राप्त झालं, ते महत्त्व हे व्यावहारिक कारणांमुळे आहे. कारण व्यापाराला अडून राहावं लागत नाही, डॉलरमध्ये व्यवहार आपोआप भागतात. त्यामुळे सगळेच जण डॉलरमध्ये कोट करतात, सगळेच जण डॉलर पाहिजे तेव्हा घेतात, विकतात, आणि मग पाहिजे त्या दुसऱ्या करन्सीकडे जाऊ शकतात. ही जी काही लवचिकता डॉलरनं तयार केली, याच्यामुळे या डॉलरची लोकप्रियता केंद्रीय बँकांपासून सगळ्या वित्तीय व्यापारांमध्ये पसरली, आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यापारांमध्ये. त्यामुळे डॉलर हे अजूनही आंतरराष्ट्रीय चलन आहे. कुठलंही चलन हे म्हटलं तर काय असतं, तर ते चलन तयार करणाऱ्या केंद्रीय बँकेची ती लायबिलिटी असते, म्हणजे देयता असते. जेव्हा आपण असं लिहितो, भाई धारक को 500 रुपये देतो, असं आपल्या नोटेवर लिहिलं आहे, म्हणजे काय, तर ती त्यांची देयता आहे. म्हणजे हा जो सगळा फुगलेला वाढता असा जो डॉलरचा प्रवाह जगभर गेले 50-60 वर्ष आहे, ही अंतिमता काय आहे? ती अंतिमता कोणत्या ना कोणत्या अर्थानं अमेरिकेची ही घेतलेली कर्जाची ठेवण आहे. एका अर्थानं जास्त डॉलर धरणं म्हणजे आपण अप्रत्यक्षरित्या अमेरिकेला त्या प्रकारची कर्जाचा पुरवठा करणं असं आहे. तुमच्या दृष्टीनं ॲसेट आहे, पण मग ती लायबिलिटी कोणाची आहे, तर ती अमेरिकेचीच आहे. त्यामुळे या अर्थानं डॉलर चलनाच्या मार्फत अमेरिकेला या प्रकारचा व्यवहार करण्या इतपत नेहमीच मागणी मिळते. आज जेव्हा अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह म्हणते, की आम्ही इंटरेस्ट रेट वाढवतो आणि आम्ही बॉन्ड्स काढतो, त्याचे जगभर हे का दिसतात? याचं कारण डॉलरचं मूल्य त्यानुसार बदलणार. डॉलरचं मूल्य बदललं की प्रत्येकाची गंगाजळी प्रत्येकाच्या चलनावरती अप्रत्यक्ष परिणाम होणार. मग या चलनातून त्या चलनात जायचं तर ती किती वेगानं जायचं, किती प्रमाणात जायचं, या सगळ्याचं गणित एका अर्थानं परत जाऊन ते डॉलरला भेटतं. ही त्याच्यातली दुसरी कौ. पुढे पण ही गॅटला एकीकडं अमेरिका ही सामील झाली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये तर जे काही त्यातले महत्त्वाचे पहिले ज्यांच्याकडे कोटा सर्वात जास्त आहे, त्याच्यामध्ये अमेरिका ही बलाढ्य होती, यात काही प्रश्नच नाही. आणि मुख्य म्हणजे व्यापाऱ्यांना जगभरच्या वित्तीय व्यवहारातले असोत किंवा वस्तू व्यापार व्यवहारातले असोत, यांना डॉलरची सवय लागली, कारण ती एक सोय आहे. ही सोय नाहीशी होणं ही इतकी सोपी गोष्ट नाही. हे मी सांगायचं कारण असं, की ब्रिक्स सारखे लोक एकत्र येतील आणि ते अमेरिकेच्या डॉलरला फाटा मारून पुढे जातील, ही शक्यता नाही का, तर शक्यता आहे. पण ही व्हायला फार मोठा काळ जायला लागेल आणि फार मोठ्या सवयी बदलायला लागतील, पर्याय उभे व्हायला लागतील. पण याला दुसरी एक बाजू आहे आणि ती माझ्या मते आपण लक्षात म्हणावी तेवढी चर्चेमध्ये येत नाही, लक्षात घेत नाही असं म्हणणं बरोबर नाही. एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टरला, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सला सर्व कळतं. अमेरिकेचा याच्यातून फार मोठी समस्या तयार झाली. म्हणजे आपल्या पौराणिक ह्याच्यात सांगायचं तर हा भस्मासूर अमेरिकेनं तयार केला. कुठला भस्मासूर, तर तो चीन नावाचा भस्मासूर. अच्छा. 1987 काय झालं, 78 माओ बेल्यानंतर 2 वर्षांनी दंग शाओपिंगकडे जी सत्ता आली, त्याच्यामध्ये त्यांच्या अंतर्गत कम्युनिस्ट पक्ष हा एकमुखी पक्ष बाहेर असतो, अंतर्गत खूप गट असतात. त्याच्यामध्ये त्याचा पकड येऊन त्याचं नेतृत्व सर्वांना मान्य होईपर्यंत जवळपास 2.5 वर्ष गेली आणि त्यांना हे जाहीर पण करून टाकलं, की आजवर आपण केलं तर चुकलंय, गाढवपणा आहे हा आणि समृद्ध होणं हे महत्त्वाचं आहे. त्याचं एक फार प्रसिद्ध वाक्य आहे, इट इज ग्लोरियस टू बी रिच. म्हणजे आपण म्हणतो तशी समृद्धी आपल्याला मिळाली नाही आणि ती मिळणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे, व्यक्तीचं पण आणि देशाचं पण. असा आणि त्यानं असंही म्हणलं, की
एखादं मांजर हे काळे का पांढरे यांना काय फरक पडतो? ते उंदीर मारतं का हे महत्वाचं. ह्या 2 गोष्टीपासून सुरू झालेली चीनमधली अंतर्गत आर्थिक धोरणांची जी फेरजुळणी, रिफॉर्म्स त्याला म्हणतात, ती फेरजुळणी बदलून त्याचं स्वरूप जे 87 नंतर फार बदलायला लागलं. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी अमेरिकेबद्दलची 2 पुस्तकं सांगतो. एक पुस्तक चीनी लेखकांनी लिहिलेलं आहे. ते 1990 साली लिहिलं आहे. अमेरिका व्हर्सेस अमेरिका. आणि दुसरं पुस्तक आहे जुन्या इतिहासाबद्दल फार सुंदर लिहिलेलं. बिल ब्रायसन नावाचा जो लेखक आहे त्यानं लिहिलेलं मेड इन अमेरिका नावाचं पुस्तक. कारण अमेरिका हे बाजारपेठ काय आहे, यांची धाटणी काय आहे, विचार कसा करतात, याची दोन्ही प्रकारची बाजू येणारी अशी ही 2 पुस्तकं आहेत. हे पुस्तकं या चीनी पुस्तकाचा अशासाठी उल्लेख केला मी, की अमेरिका नावाच्या देशाला जो भांडवल पुरवू शकतो, ज्यांच्याकडे प्रगत तंत्रज्ञान आहे, अशा लोकांना आपल्याकडे येऊन ते उद्योग चालू करावे अशी भुरळ घालण्याची क्षमता आपण बाळगली पाहिजे आणि ती पैदासली पाहिजे, तयार केली पाहिजे, वाढवली पाहिजे. याची फलश्रुती म्हणून जे त्या काळच्या, ज्याला साऊथ एशियन राष्ट्र म्हणतात, हाँगकाँग आहे, सिंगापूर आहे, मलेशियात आहे, आज खूप जण आहेत, तैवान आहे, ह्यांनी काय केलं की ज्याच्यामुळे त्यांच्याकडे हे या प्रकारची समृद्धी आली, ज्याच्यामुळे त्यांच्याकडे एवढी व्यापार करण्याची क्षमता आली. कशामुळे आली? तर त्यांना जे लागतं ते हे देतात. हे जर आपण दिलं तर आपल्याकडे ह्या भांडवलाचा ओघ येईल, या प्रकारचं तंत्रज्ञान येईल, या प्रकारची क्षमता येईल की आपण शिकू शकू त्यांच्याबरोबर काम करत, त्यांच्याच पाठीवर बसून त्यांच्या बाजारपेठेमध्ये शिरू शकू. आणि अमेरिकेमध्ये तर 80 सालापासून हा शब्द प्रचारात होता, तो म्हणजे रिएक्सपोर्ट. म्हणजे काय, तर अमेरिकन लोक कुठे ना कुठेतरी जाऊन दुसरीकडे उत्पादन करायचे आणि तेच उत्पादन ते अमेरिकेत विकायचे. ही किल्ली त्यांना जेव्हा सापडली, त्याच्यातून ज्याला आज आपण SEZ म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणतो, ह्या धोरणाचा चीननं मोठ्या झपाट्यानं अवलंब करायला सुरुवात केली. हा अवलंब करत करत इतकं की साधारणतः 5 ते 7 वर्षामध्ये, म्हणजे 87 नंतर 94 सालापर्यंत चीनमधली आलेली बाहेरची अमेरिकन गुंतवणूक, त्यांचा तैवानबरोबर असलेलं भांडण सोडून तैवानी उत्पादकांसकट ही त्या बेटांवरती जी स्पेशल तयार केलेली झोन होती तिथं मध्ये ती यायला लागली. आणि हा झपाटा एकदा सुरू झाल्यानंतर, आणि ही चीननं जाणीवपूर्वक बुद्ध्या वापरलेली अशी आर्थिक धोरणाची पद्धत आहे. आणि त्यांनी त्या रीतीनं जो काही उद्योग वाढवला, आणि ते कोणत्याही उद्योगाला नाही म्हणेन असे झाले. कुठलाही उद्योग आहे, त्याला इथं करायचंय, तू इथं ये, तुला ह्या टाउनशिपमध्ये जागा नाही आहे, मी तुम्हाला अजून एक टाउनशिप करून देतो. आणि याची चीनमधली जी परिस्थिती आहे तो एक स्वतंत्र वेगळा विषय आहे. कारण चीनचं नंतर मी बऱ्याचदा प्रशस्ती पण करणार नाही, गुणगान करेल असं वाटेल, पण चीनमधली परिस्थिती सगळी चांगली छान आहे असं नाही आहे. किंबहुना आत्ता ट्रम्पनं अशा प्रकारचं धोरण एकदम चीनवर जे उगारलं ते लगोलग उगारलेलं नाही. त्याच्या अगोदरच्या राष्ट्राध्यक्षत्व असतानाच्या काळापासून बायडेन काळापर्यंत चीननं जे काही केलं, त्या करण्यामुळे आपल्या पायावरती आपण कशी कुऱ्हाड मारून घेतली आहे, याचे अनेक रिपोर्ट आहेत. मी मुद्दामून आपला नमुने दाखल म्हणून तुम्हाला सांगतो. यामधले तुम्ही एक लोकांनी दिलेले जी कारणं दिली आहेत, त्याची मीमांसा दिली आहे, त्याच्याबद्दल धोरणाची जी काही शिफारस केली ते जर बघाल तर फार मोठी यादी आहे. चीननं आपल्याला कसं तोंडात घेऊन फशी पाडून टाकलं. अशी धारणा ही अस्थापन म्हणजे एस्टॅब्लिशमेंट ज्याला म्हणतात, कारण ती एक संस्था नाही आहे. उदाहरणार्थ USTR म्हणजे युनायटेड स्टेट ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह नावाचं एक वेगळं ऑफिस आहे, नंतर पेंटॅगॉन आहे, अशी वेगवेगळी एस्टॅब्लिशमेंट्स आहेत. आणि नॅशनल सिक्युरिटी या नावाखाली ते सर्व प्रकारच्या देशांना नेहमीच भिडत असतात. आणि चीनला सर्वात जास्त भिडलेत. आणि किती वर्ष, तर जवळपास गेली 30 वर्ष. म्हणजे इतकं की जसजसं हे चीनचं वाढती समृद्धी, वाढती क्षमता, वाढत्या रीतीनं आलेल्या त्यांच्याकडे आलेल्या जी काही संपत्ती होती, डॉलर्सचे रिझर्व्ह होत्या, त्याचा वापर त्यांनी स्वतःची लष्करी प्रकारची तयारी, लष्करी प्रकारचा कब्जा दक्षिण आफ्रिकेमध्ये, पनामा कालव्यामध्ये, सर्वत्र जो काही अवलंबायला सुरुवात केली, त्याच्यामुळे हादरलेला देश अशी अमेरिकेची खरी परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती तुम्हाला डेमोक्रॅट आणि रिपब्लिकमध्ये जाहीररित्या चालणाऱ्या भांडणातून दिसणार नाही. तुम्ही जेव्हा त्यांच्या सिनेट समोर झालेली, काँग्रेस समोर झालेली मिनिट्स बघाल,
त्याच्यासमोर झालेल्या साक्षी बघाल, त्यातून असं लक्षात येईल की जवळपास गेले 15 वर्ष अमेरिकेला भेडसावणारा प्रश्न कुठला असेल तर तो हाच आहे की चीन नावाचा जो एक मोठा राक्षस आपण आर्थिकदृष्ट्या इतका समृद्ध आणि सक्षम तयार केला, त्याचे लष्करीदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या त्याच्याकडे असलेली अमेरिकन डॉलर्सची नुसती गंगाजळीचा आकार, हे सर्व जरी गोष्टी घेतल्या, खेरीज त्याला आपण फक्त आपल्या बाजारपेठेत प्रवेश करू दिला नाहीये. चीनची फार मोठ्या प्रमाणामध्ये फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट्स आहेत आणि त्याला ज्या प्रकारचे नियम, ज्या प्रकारचे कायदे कानून, ज्या प्रकारचे निर्बंध किंवा चौकट शिस्तीची ही इतरांना लागते, ती चीनला नाही, अशी परिस्थिती अमेरिकेनं स्वतःच तयार करून घेतली आहे. जवळपास 5,000 अशा संस्था आहेत की ज्याला या प्रकारचा कायदा लागू नये. हा ओबामाच्या काळात झालेला कायदा आहे. अशा अनेक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत की ज्या छोट्या केमन आयलंड वगैरे जे म्हणतो, जे सहसा लोक तिथे जाऊन काहीतरी खाजगी व्यवहार करून आयदर पळून जायचं किंवा तिथून ते व्यवहार चालवायचे, अशा ठिकाणी तयार झालेल्या अनेक चीनी कंपन्या आहेत. त्याला व्हेरिएबल इंटरेस्ट एंटिटीज म्हणतात. त्याचा अर्थ असा आहे की शांघायमध्ये लिस्टिंग झालं आहे अमेरिकन कंपनीचं, त्याच्यावरती तयार झालेली जी काही ऑप्शन्स फ्युचर स्वरूपाची, म्हणजे खालचा शेअर वेगळा, त्याच्यावरती तयार झालेला क्लेम जो ऑप्शन फ्युचर स्वरूपात असतो, त्याच्या ट्रेडिंगवरती चालणाऱ्या कंपन्या तिथं आहेत. आणि त्याच्यामध्ये अमेरिकन पेन्शन फंड्स, अमेरिकन म्युच्युअल फंड्स किंवा अमेरिकन डिपॉझिट होल्डर्सची बँक यांनी केलेल्या इन्व्हेस्टमेंट आहेत. त्या इन्व्हेस्टमेंट ह्या पूर्ण फसव्या आहेत. फसव्या कशा अर्थानं की त्यांच्याकडे तो फ्युचर किंवा ऑप्शनचा राईट आहे, याचा अर्थ त्यांच्याकडे मूळ शेअरचा राईट आहे का, तर नाही. म्हणजे जर समजा यांनी घाशा गुंडाळला तर अमेरिकन त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या लोकांच्या तोंडाला पानं पुसली जातील. अशा प्रकारचा धोका ज्याच्याबद्दल आहे, अशा 5,000 कंपन्या आहेत चायनाच्या. आता या सगळ्याला तोंड कसं द्यायचं याबद्दल चिंतित असलेला देश म्हणजे अमेरिका आहे. आणि आता झालंय असं की अमेरिकेची जी काही आजवर झालेली प्रगती होती, आणि ती अजूनही प्रगत देश आहे, यात काहीच प्रश्न नाही. अनेक गोष्टींमध्ये तो आघाडीवर आहे, तंत्रज्ञान तयार करण्यामध्ये आघाडीवर आहे. पण चीननं त्याच्यामध्ये जो शिरकाव केला आहे तो फक्त वस्तूंचा नाही, तर तो संस्थांचा पण आहे. विशेषतः विद्यापीठं, वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधन करणाऱ्या ज्या संशोधन संस्था किंवा लॅब्स आहेत, तिथे असलेले चीनी लोक यांची त्यात भाग घेऊन आणि 5-7 वर्षांनी परत जाऊन त्याच प्रकारची लॅब तिथे उभं करायची अशी क्षमता, त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं संशोधन, त्यांनी जे पेटंट्स होती ती पेटंट्सच्या बरोबर त्याला कसं वळसा घालून जाता येतं असं नवीन पेटंट घेणं, अशी जी यादी आहे ती यादी जर बघितली तर लक्षात येईल की चीननं किती वेगवेगळ्या प्रकारानं हुशारीनं आत्ताचं त्याचं जे स्थान आहे त्या स्थानाला अमेरिकेला धास्ती वाटावी अशी चीनची जी परिस्थिती आहे, ती परिस्थिती तुम्हाला अमेरिकन आस्थापनाच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या रिपोर्ट्समध्ये तुम्हाला दिसेल. हे अहवाल वाचावेत. त्याच्याबद्दल त्यांनी मुद्दामून इन्व्हाइट केलेले, मुद्दामून बोलवून त्यांच्याकडून सांगितलं की ह्याच्यातून काय करायचं असं तुम्हाला वाटतं. म्हणजे जसं 58 साली ट्रिफिनला बोलवून घेतलं की आता हा जर असा प्रश्न आला की कोणी म्हटलं की मला डॉलर नको गोल्ड पाहिजे तर काय करावं, तर त्यांना ट्रिफिनला प्रश्न काढला आणि मग नंतरही सुरू झालं. तसे तुम्हाला अशी कित्येक उदाहरणं अनेक बाबतीमध्ये सापडतील. त्यामुळे ट्रम्पची ही जी आपल्याला वरपांगी ती वेडगळ घिसाडगाई वगैरे वाटते, त्या घिसाडगाई मागे ही सगळी पूर्वपीठिका आहे. त्याच्या स्वतःच्या आधीच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळाची पण आहे, नंतरच्या बायडेनच्या काळाची पण आहे. बायडेनच्या काळामध्ये आणि त्याच्या काळामध्ये तयार झालेल्या अहवालांमध्ये काही फरक नाही. तोच सूर आळवणं अजूनही चालू आहे. चीनची अमेरिकेला सार्थ भीती वाटते, हे त्याच्या मागचं खरं सूत्र आहे. आणि याच्यातून बाहेर कसं पडायचं, दोन प्रश्न असे आहेत की अमेरिकेचं काय आहे, ट्रेड आणि त्यानंच टॅरिफचा मुद्दा घेतला. याचं कारण टॅरिफ म्हटलं की ते लोकांना कळतं. हे उरलेल्या गोष्टी कोण कसं काय काय सांगत बसणार. त्यामुळे मी टॅरिफबद्दल काहीतरी करतोय हे त्याची एक स्वतःचा मुखवटा जो तयार केला आहे त्या मुखवट्याला फारसा मतलब नाही आणि आपण त्याच्यावरती फार प्रतिक्रिया देतो. प्रत्यक्षामध्ये असं कमी वेळा झालंय का? कॅनडाबद्दल हे 82 साली झालं, 86 ते 88 काळामध्ये जपानबद्दल झालं. म्हणजे अमेरिकन परराष्ट्र धोरणामध्ये तुम्हाला असे टप्पेच दिसतात की त्या 10 वर्षासाठी 8 वर्षासाठी कुठला तरी एक देश आणि त्याचं अमेरिकेबरोबर होणाऱ्या व्यापारामध्ये असलेलं वरकड सरप्लस
हे फोकस करून त्या देशाला धमकावत राहायचं, त्याला निगोशिएशन करायला लावायचं. उदाहरणार्थ सांगतो, जपानबद्दल हा प्रश्न झाला 88 साली. शेवटी जपाननं काय केलं, तर जाहीरपणानं टॅरिफ बरीफ तर नाही वाढवून पाहिजेत. त्यामुळे जपाननं असं मान्य केलं की आम्ही स्वतःहूनच असं सांगतो की आम्ही याच्यापेक्षा जास्त निर्यात करणार. याला नाव आहे अर्थशास्त्रामध्ये, आम्ही शिकवतो वर्गामध्ये. त्याला म्हणतात व्हॉलंटरी एक्सपोर्ट रिस्ट्रेंट, VER. हे VER हे WTOच्या शब्दावलीमध्ये देखील विराजमान आहे. इतका तो VER हा प्रसिद्ध झाला. याचं कारण काय, की ही टॅरिफची जी लढाई आहे, ही लढाई 10 मार्गाने लढता येते. जपाननं हा मार्ग पत्करला. दुसरे जे 2 मार्ग आहेत, जे माझ्या मते जो देश व्यापारासाठी अनेक देशांशी संबंधित आहे, त्या देशाला 2-3 प्रकारचे मार्ग असतात. सर्वात पहिला मोठा मार्ग जो आम्ही वर्गात नेहमी शिकवतो, की एक कुठली तरी इम्पोर्ट प्राईस आहे. ती इम्पोर्ट प्राईस कशी तयार होते, तर जो एक्सपोर्टर जो सांगतो ती त्याच्या करन्सीमधली प्राईस गुणिले 1+ टॅरिफ रेट गुणिले एक्सचेंज रेट. जर टॅरिफमध्ये झालेली वाढ आणि एक्सचेंज रेटमध्ये झालेली वाढ किंवा घट ही एकमेकांना कॉम्पेन्सेट करू शकतात. 10% टॅरिफ वाढलं, पण 10% त्या एक्सपोर्टरची करन्सी डेप्रिशिएट झाली, तर काय परिणाम होणार टॅरिफचा? तर काही होणार नाही. त्याला पास थ्रू अशी संज्ञा आहे अर्थशास्त्रामध्ये. त्यामुळे पास थ्रूच्या मार्गामुळे अनेकदा हा टॅरिफ जरी वाढवला तरी प्रत्यक्षात तो निर्यातीचा प्रमाण कमी होईलच असं नाही. हे आपण पहिल्यांदा गृहीत धरलं पाहिजे. दुसरं, समजा याच्यातून एवढं डेप्रिसिएशन माझ्या करन्सीला पेल होणार नाही किंवा करण्याची गरज नाही, तर माणसं काय करतात, तर माझ्यावरती लावलेस ना, मी दुसऱ्या कुठल्या तरी देशात जातो, तिथून एक्सपोर्ट करतो. जसं आपल्याकडे नेपाळमधून मोठ्या प्रमाणात चिनी वस्तू यायच्या, त्याचाच हा प्रकार आहे. याला डायव्हर्जन म्हणतात. म्हणजे जिथून जायचं आहे त्या देशामध्ये काही ना काहीतरी एक थोडी व्हॅल्यू ॲडेड दाखवली की मला त्या देशातूनच निर्यात करता येते. असे कित्येक मार्ग उपलब्ध आहेत. त्यामुळे टॅरिफमुळे काहीतरी जगात भयंकर हालचाल होणार आहे असं पूर्वी झालेलं नाही, आजही होण्याची शक्यता नाही. आणि या ट्रम्पच्या वागण्यामध्ये काय आहे, तो मुळात तसा सीझन राजकारणी नाही आहे. तो व्यापारातला माणूस आहे, इन्व्हेस्टर आहे. त्यामुळे त्याला असं वाटतं की एकदा झटका दिला की ही सर्व जी टॅरिफ लावतो म्हणजे काय, तर तुम्ही माझ्याशी निगोशिएट करा. पूर्वी काय व्हायचं, USTR म्हणजे युनायटेड स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह नावाचा माणूस हा एक कंप्लेंट प्रेसिडेंटकडे करणार, मग प्रेसिडेंट तशीच ती WTOकडे करणार, आणि ती कंप्लेंट झाली की मग तो USTR रिप्रेझेंटेटिव्ह जाऊन त्या देशाशी निगोशिएट करणार. म्हणजे तुम्हाला युरुग्वे राऊंडच्या सुमाराचं उदाहरण सांगतो की मोटोरोला नावाची जी कंपनी आहे, त्या मोटोरोला कंपनीला काही करून जपानमध्ये तोंड फुटून देत नव्हते. मायक्रोसॉफ्ट नावाची कंपनी, या मायक्रोसॉफ्ट कंपनीला जपानमध्ये प्रवेश मुश्किल होत होता. या 2 कंपन्यांच्या इंडिव्हिज्युअल केसेस घेऊन USTR रिप्रेझेंटेटिव्ह हा 2-2, 3-3 वर्ष झगडलेला आहे. त्यामुळे असं बायलॅटरल निगोसिएशन करणं हे अमेरिकेच्या अंगवळणी आहे, ही अमेरिकेची धाटणी आहे, ही त्यांची रूढ पद्धत आहे. त्यामुळे याच्यात नवीन काही नाही आहे. एवढे सर्व टॅरिफ वाढवायचा प्रकार काय होता की माझ्याशी बोला, माझ्याशी निगोशिएट करा, आणि ते निगोशिएट करणं हे असं आडून नाही, मी सांगतोय, मी मागितलं म्हणून तो माझ्याकडे आला, हे सांगायची त्याची जी हौस आहे, म्हणजे मी युद्ध थांबवलं, त्यातलाच हा प्रकार आहे. जर समजा अनेक देश, आता त्यांनी सगळ्यांनी त्यांना त्याला ताडून धरलंय, जर समजा नाही याच्यातून प्रतिसाद आला तर काय करेल, तर टॅरिफमुळे फार काही साधत नाही. हे न कळणे इतपत अमेरिकन ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह देखील दुधकुळे नाहीत. त्यामुळे त्यांना सांगायला लागेल की आता दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाने आपण त्यांच्या टेबलाभोवती गेलं पाहिजे. त्यामुळे कदाचित पुढच्या महिन्याभरामध्ये ज्यांना ज्यांना म्हणून त्यांनी धमकावलं त्यांच्याशी ते वेगळ्या रीतीने निगोसिएशन सुरू करतील. खरा प्रश्न वेगळा आहे, म्हणजे खरा प्रश्न वेगळा आहे म्हणण्यापेक्षा वेगळा प्रश्न आहे, तो तितकाच महत्त्वाचा आहे, पण तो लक्षात येत नाही. ह्याच्यामध्ये अमेरिकेला उपलब्ध असलेल्या मार्गांमध्ये तुम्ही जर टॅरिफ नाही वाढेल तर तुम्ही काय कराल, डेफिसिट येईल तुम्हाला. डेफिसिट येईल तर काय कराल, तुम्हाला कर्ज वाढवावी लागतील. या तुम्ही जर त्या चर्चा जर बघाल तर तुम्हाला सरळ सरळ 2 पर्याय असंच लोक बोलतात. एकतर तुम्ही डेट वाढवा, म्हणजे कर्जवपणा वाढवा, नाहीतर जमत असेल आणि त्याच्या मागानं भागत असेल तर तुम्ही आयात शुल्क वाढवून बघा. पण अंतिमतः काय होणार आहे की ह्या परिस्थितीमध्ये देखील डॉलर ही आंतरराष्ट्रीय स्वरूपाची चलन व्यवस्था आहे, आणि त्या चलन व्यवस्थेतून बाहेर यायचं तर ते इतकं सोपं नाही. म्हणजे उदाहरणार्थ अमेरिकेनं जर समजा डॉलरचं डेप्रिसिएशन होऊन द्यायचं असं ठरवलं तर हे चित्र सगळं बदलेल, फार बदलेल. पण अमेरिकेलाही त्याची झळ सोसावी लागेल फार मोठ्या प्रमाणात.
ही झळ किती टप्प्यांनी, किती काळाने, कुठल्या मार्गाने सोसता येईल किंवा सोसायची याच्याबद्दल अमेरिकेत एकमत नाही. पण कालांतरानं एकतर आज अमेरिकेचं जे सर्वात मोठं कर्ज आहे, वेगवेगळ्या प्रकारचं कर्ज आहे, फक्त सगळं आंतरराष्ट्रीय असं नाही, डोमेस्टिक पण असतंच त्यामध्ये. पण ह्या कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी लागणारा कालावधी हे फार मोठा आहे, कारण त्याची संख्याच मोठी आहे. साधारणतः 36.23 ट्रिलियन एवढी त्याची कर्जाची संख्या आहे. म्हणजे त्याच्यावरती द्यायच्या व्याजापोटी फुगत चाललेली रक्कम, याच्यामुळे अमेरिकन डेफिसिट वाढतं. डेफिसिट वाढतं म्हणून मग परत नवीन कर्ज घ्यावी लागतात. म्हणजे आपण त्याला एरवी आपल्या भाषेत जुनं नवं करणं म्हणतात तसं, किंवा काही प्रकारच्या ज्या छोट्या मॅच्युरिटीजच्या आहेत किंवा काही प्रकारच्या कमी व्याजाच्या आहेत त्या रिटायर करणं, असं करत त्यांना भागवावं लागतं. पण हे सोंग फार काळ चालू शकत नाही. आणि त्यामुळं हा वाढता जो डोंगर आहे कर्जाचा, तो पण इतका झपाट्यानं खाली येऊ शकत नाही. हे सर्व विदित आहे. आता याच्यातून बाहेर कसं पडायचं, त्याला एक मार्ग असा आहे की टॅरिफ वाढवणं, म्हणजे दुसरी वस्तू महाग करणं. आता ही दुसरी वस्तू महाग करताना दुसरा अजून एक पर्याय असा आहे की ती जी अमेरिकन करन्सी ज्यानं तुम्ही गुणणार आहात, त्या अमेरिकन करन्सीचंच मूल्य वाढवलं तर जे ते वाढलं तर तुम्हाला त्यांना जास्त डॉलर्स मिळतील. तुम्हाला ते तर नको आहे. मग काय करायचं, तर अमेरिकन डिव्हॅल्युएशन पण व्हायला पाहिजे. थोडक्यात अमेरिकेची जी एकूण वित्तीय व्यवहारामध्ये परतावा देण्याची क्षमता, अधिक अमेरिकेची व्यापारामध्ये वरकड कमवायची क्षमता, याचं प्रतिबिंब पडेल अशा प्रकारचा डॉलरचा विनिमय दर प्रत्यक्षात कसा आणायचा, हा तिढा आहे. आणि कालांतरानं असं कधी भाकीत करू नये, पण एक शक्यता त्या भाकीतातली अशी की कालांतरानं हळूहळू का होईना डॉलरचं अवमूल्यन हा शब्द तांत्रिकदृष्ट्या बरोबर नाही, पण त्याला आता त्याची जी काही घट व्हायची, ती घट होणं हे गरजेचं आहे. आणि त्याच्याशिवाय कदाचित पर्याय राहणार नाही, अशा प्रकारच्या पण चर्चा या अमेरिकेमध्ये चालू आहेत. पण आपण त्याच्याकडे न बघता आपण जरा जास्त भाऊ करतोय. तो टॅरिफ हा, तो माणूस असा आहे, तो उर्मट आहे, तो एकतर्फी आहे, तो कोणत्या म्हणजे म्हटलं तर काही बाबतीमध्ये विनोदी वाटावा असा आहे. पण त्या वेडामागे काहीतरी सूत्र असतं ना, त्या वेडामागे काहीतरी धोरण असतं. ते धोरण आपण दृष्टीआड करता कामा नये. आणि त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं असं आहे, समजा हे अमेरिकन काहीतरी प्रकरण जरी भागलं, तरी चीन नावाची जी महासत्ता तयार झाली, त्याचं आणि आपलं काय करायचं, हा प्रश्न या प्रश्नापेक्षा बराच मोठा आहे. तो अमेरिकेला सुद्धा मोठा वाटतो, इतका तो मोठा आहे. कारण ज्यांच्याकडून चीन हे शिकला आहे, ज्या अनेक गोष्टी घेतल्या आहेत, त्याच्या जोरावर, त्याच्या खांद्यावर उभारून तो अमेरिकेला खाली दडपतो. इतकं की आता कालांतरानं एकीकडे युरोप हा असा थंडावल्यासारखा झालेला आहे. कारण त्याची एक वाढीची जी क्षमता होती, ती क्षमता वेगवेगळ्या कारणानं येऊन ठेपली आहे, शून्याला येऊन ठेपेल. अमेरिकेचंही कालांतरानं तसंच होत आहे. असं होत होत जगाचं जे चित्र आहे एकूण आर्थिक व्यवहाराचं, हा जगाचा सर्व आर्थिक भूगोलच बदलत जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये चीनचं वैशिष्ट्य, चीनचं मोठेपण, चीनचा बलिष्ठपणा, हा आपल्याला डोळेझाक केल्यामुळे तो जाणार नाही, तो तर राहणारच आहे. आणि आपले चीनबरोबर जसे या घडीला आपण यासाठी म्हणून एकत्र आलो, पण अखेरीस चीनमध्ये आणि आपल्यामध्ये जे वेगळे तणावाचे जे विषय आहेत, ते विषय तसेच चालू राहणार आहेत. त्यात काही फरक पडणार नाही. खरी गोष्ट काय आहे, आणि ती जी या वेगवेगळ्या लोकांनी दिलेली निवेदन आहेत, त्याच्यामध्ये दिसून येते, चीननं काय नाही वापरलं की ज्याच्यामुळे त्यांचं बलिष्ठ, ज्या प्रकारची किंमत पातळी चीन बाळगू शकतं, ज्या प्रकारची गुंतवणूक चीन करू शकतं, ही सर्व गुंतवणूक चीनी खाजगी व्यवहारात होऊ नये असं फक्त कागदोपत्री वाटतं. प्रत्यक्षामध्ये जेव्हा जेव्हा गरज वाटेल तेव्हा तेव्हा अशा प्रकारचे उद्योगपती उभे करणं, आणि ते जर नीट आपल्या शिस्तीत राहिले नाही तर त्यांना बाजूला करणं, हे चीनच्या दृष्टीनं फार उजव्या हाताचा, डाव्या हाताचा, कुठल्याही हाताचा मुळे समजा. ही सगळी जी मोठ्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या खुद्द सरकारनं केलेली फार मोठी गुंतवणूक आहे. उदाहरणार्थ सेज म्हणून जो काही भूभाग दिसतो, याच्यामध्ये उभारलेल्या इमारती, ज्या इतक्या मोठ्या तुम्हाला उंच स्कायस्क्रेपर्स दिसतात, या कशा उभारल्या, कुठल्या किमतीला विकल्या गेल्या, हे जर तुम्ही नीट बघायला लागाल तर असं लक्षात येईल की याच्यामध्ये त्या लोकांनी इथे यावं, राहावं, तिथं उत्पादन करावं, हे सर्व ठीक आहे. त्याच्यासाठी लागणारं भांडवल कुठून आलं? हे भांडवल
वरपांगी कागदोपत्री कुठलंही दिसत असलं तरी त्याच्यामध्ये फार मोठा वाटा हा खुद्द चीनच्या केंद्रीय सरकारचा असतो. केंद्रीय सरकारचं म्हणायचं कारण असं की SEZ नावाची जी काही प्रकरण आहे ते उभं करण्यामध्ये जर समजा त्या भागामधला चिनी नेता कम्युनिस्ट पार्टीचाच अर्थात स्वपक्षच नाही आहे तिथे, तो तिथला स्थानिक नेता आणि सर्वात उच्च पदाचा नेता यांची जर सांगड घातली गेली तर त्या सांगड घालण्यातून जे जे काही भांडवलाचे व्यवहार उद्भवू शकतात, भले वाईट बुरे कसेही करप्शन सकट, हे या दोन नेत्यांमध्ये होतात. याच्यातले अनेक केंद्रीय नेते हे उदाहरणार्थ 2014ला शी जेव्हा सत्तेत आला तेव्हा त्यांना काय केलं तर अनेक चीनमधल्या भ्रष्ट नेत्यांना आणि भ्रष्ट मंत्र्यांना बाजूला केलं, तुरुंगात टाकलं. कशातून केलं होतं त्यांनी भ्रष्टाचार? त्याचा इतिहास काढून बघा तुम्ही, तो तुम्हाला नेहमीच SEZ मध्ये सापडेल. नेहमीच त्या विशिष्ट मिनिस्ट्रीमध्ये केलेल्या अप्रत्यक्ष जाहीर न झालेल्या गुंतवणुकीत सापडेल. त्यामुळे WTO नावाच्या करारामध्ये सबसिडी कशाला म्हणायचं? म्हणजे थोडक्यात हे जे काही उभं आहे हे फक्त सरकारी कुबड्यावरती उभं आहे आणि हे सरकारी कुबड्यावरती उभं असल्यामुळे तुम्ही ही किंमत लावता म्हणून ती किंमत खरी नाही. हा जो WTO मधला मुख्य जो प्रवार असतो त्याच्या मागे असलेल्या जो भांडवली स्वरूपाची असलेली म्हणून जी सबसिडी आहे ती चीनमध्ये खूप मोठी आहे. पण WTO मधली जी सबसिडीची जी व्याख्या आहे त्या सबसिडीच्या व्याख्येमध्ये हे चिमटीत पकडणं सुद्धा शक्य नाही अशी ती ढोबळ व्याख्या आहे. आणि कारण ती फक्त व्यापारासंबंधीची आहे. याचा फायदा घेऊन चीननं ज्या ज्या रीतीनं आपली स्वतःची आर्थिक क्षमता कमावलेली आहे त्या क्षमतेबद्दल आपलं उत्तर काय असणार हा खरा प्रश्न आहे. टॅरिफ तुलनेनं हा प्रश्न नाही असं नाही, पण टॅरिफ हा तुलनेनं सोडवता येईल असा प्रश्न आहे. त्याचे मार्गही माहिती आहेत. भारतीय व्यापारी हे 10 ठिकाणी नाहीत म्हणून अदरवाईज ते पण जे चीन करतात तेही करतील, कालांतरानं करतील. पण याचं काय करायचं हा खरा प्रश्न राहणार. आणि अमेरिकेचं खरं दुखणं मोठं काय आहे की तांत्रिकदृष्ट्या सर्वात प्रगत म्हणून समजला गेलेला देश, पण आज जी म्हणून महत्वाची मोठी तंत्रज्ञानं जी भविष्यातली सर्वात कळीची ठरणार आहेत त्या सगळ्यामध्ये चीन हा आज अमेरिकेच्या नुसता तोडीसतोड नाही अनेक बाबतीमध्ये तो 4 पावलं पुढे आहे. ते एलॉन मस्क सारखा माणूस सुद्धा म्हणतो की बाय युअर ड्रीम सारखी कंपनी ही मला मागं टाकलेली ठरली. ही गोष्ट खरी आहे हे तो मान्य करतो. म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या आजचा जर तुम्ही जगभरचा खप बघाल तर तो खप चीनचा आहे. आता एलॉन मस्कची कंपनी नाही आहे करू शकली. तर ही जी ठेवण आहे या प्रश्नाची, या प्रश्नाच्या ठेवणीमध्ये अमेरिकन सरकारला त्यांच्या मळलेल्या पायवाटेवरून चालणं आणि त्याच्यासाठी वापरणारे त्यांचे जे उपाय आहेत ते उपाय एका अर्थानं अपुरे ठरले हे उघड आहे. आणि मी जेव्हा उपाय म्हणतो त्यावेळी मी मुद्दामून जरा मूळ तुम्हाला टेक्स्टमधनं वाचून दाखवतो. म्हणजे निगोसिएशन करताना लोक काय काय बोलतात आणि काय विचार करतात याचा तुम्हाला एक थोडा नमुना मिळेल. ही एक यादी आहे, मी जशी तशी इंग्लिशमधून वाचून दाखवतो. लॉंग लिस्ट ऑफ ट्रेड अँड सिक्युरिटी क्रायटेरिया. डज नेशन अप्लाय सिमिलर टॅरिफ टू देअर इम्पोर्ट्स फ्रॉम US ॲज अमेरिका डज टू देअर एक्सपोर्ट. त्यांची आणि आपली जी काही पातळी आहे टॅरिफची ती सारखी आहे का? हा पहिला सोपा आहे, समजण्यासारखा आहे. डज नेशन हॅव अ हिस्ट्री ऑफ सप्रेसिंग इट्स करन्सी. जे ते त्यांच्याकडे अशी परंपरेत असं दिसतंय का त्यांच्या इतिहासातून की ते आपल्या चलनाचं मूल्य मुद्दामून दाबतात. कारण गेले जवळपास विशेषतः 2004 पासून 2014 पर्यंत चीनबद्दलचा मुख्य तक्रारीचा एक सूर अमेरिका जाहीरपणानं काय बोलायची की त्यांची करन्सी ही मॅनेज्ड करन्सी. त्यांची चलन जितक्या प्रमाणात त्यांच्या व्यापाराशीकडे बघता वधारायला पाहिजे होतं तेवढं ते वधारलेलं दिसत नाही. ते वधारलेलं नाही म्हणूनच त्यांची वस्तू स्वस्त दिसते. ही तर कित्येक वर्षाची गेली दशकभर चाललेली त्याच्याबद्दलची तक्रार आहे. तर त्याच्याबद्दलचं हे आहे. आर्थिक तर बाजूला जाऊया, काय काय दोष. डज नेशन पे इट्स नॅटो ॲब्लिगेशन्स इन फुल. हा युरोपियन देशांना विचारलेला प्रश्न की तुम्ही आम्हाला नेटोचे राष्ट्र म्हणून तुम्ही जे देणं खरं गरजेचं आहे किंवा अपेक्षित आहे ते देता का? डज नेशन साइड विथ चायना, रशिया अँड इराण इन की इंटरनॅशनल डिस्प्यूट, फॉर इन्स्टन्स इन युनायटेड नेशन्स. डज द नेशन हेल्प सँक्शन्ड एंटिटीज इव्हेड सँक्शन्स. ज्याच्यावरती बंदी घातली, कारण चीनवरती घातलेल्या बंदी आणि सँक्शन्सची यादी इतकी मोठी आहे
की त्याच्यावरती एक वेगळं डॉकेट पीटरसन इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स इन्स्टिट्यूट आहे त्यांनी तयार केलेलं आहे. ते आहे इथं माझ्याकडे. ते त्यांना बाय टाईप्स क्लासिफाय करत बसावं लागतं, इतकी त्यांची संख्या आहे. त्यामुळे सँक्शन्स वापरणं हे अमेरिकेनं वापरून झालंय चीनबद्दल, पण त्याच्यातला काहीच गोष्टी फलद्रूप होऊ शकल्या नाहीत. म्हणून तयार झालेलं हे एक प्रकारचं वैफल्य आहे. म्हणून या प्रश्नाचं महत्त्व आहे. डज नेशन सपोर्ट ऑर अपोज US सिक्युरिटी एफर्ट्स इन व्हेरियस थिएटर्स म्हटलं त्याला. Does the nation harbor enemies of the United States, terrorists or cyber criminals? Does nations leaders grandstand against United States in the international theater? अशी ही मोठी यादी आहे 15 आयटम्सची. ह्याच्या अनुषंगानं US मधली, अमेरिकेमधली आस्थापना आर्थिक देखील विचार करते. त्यामुळे त्यांची ही जी धारणा आहे त्या धोरणाला एवढे पैलू आहेत. त्यामुळे आपण त्या फक्त एका तारीफभोवती विचार करत राहणं अशा घटनेच्या वेळेला हे योग्य नाही. आणि शेवटी ज्याच्यासमोर अमेरिका दुर्बळ झाल्यासारखं वाटत नाही, झाली आहे, ते कबूल करतायत, त्याच्याबद्दल आपण काय करू शकणार होता, हा भारतानं जास्त मोठा विचार करायचा प्रश्न. तुम्ही जे म्हणलं त्याचं मर्म असं दिसतं की अमेरिकन डॉलरच्या जीवावर चीनी भस्मासूर उभा राहिला. तो ना फक्त डॉलर नाही, डॉलरच्या संदर्भामध्ये त्यांनी आपला जो विनिमय दर होता तो विनिमय दर अशा रीतीनं मॅनेज केला आहे की त्यांची निर्यात क्षमता ही त्याच्यामुळे कधीच धोका किंवा अमेरिकन भांडवलाचा वापर करून चीन मोठं झालं आणि आता सगळीकडे जे डॉलर 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 वापरलं जातं त्याच्यामुळे जी लायबिलिटी आहे ती त्या मूळ अमेरिकेलाच झेपेना आणि हा प्रश्न तयार झाला आहे. त्याच्याबद्दल चर्चा होती की एवढं कर्ज, GDPच्या इतकं पट कर्ज, म्हणून जगाचीच रचना मग अमेरिका बदलेल का, मग WTO नको, मग इंटरनॅशनल मॉनिटरी फंड गेले जे WTO ही तुलनेनं अलीकडची आहे, पण जवळपास 60 सालापासून अमेरिकेच्या हे लक्षात आलंय हळूहळू की आपण ज्या अंदाजानं, ज्या अपेक्षांनी ही जी सगळी संस्था तयार केल्या आहेत जगातल्या ज्याच्यामध्ये अमेरिकेचं प्रभुत्व आहे, निर्विवाद आहे, उघड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी लपवलेलं नाही आणि जे त्यांच्याबरोबर सामील झाले त्यांनी मान्य केलंय. ही काही आपल्याला ज्या प्रकारच्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा फलद्रूप करणारी ही घटना नाही. म्हणजे आता हे NATO ऑब्लिगेशन्स हा आता गेल्या 10-15 वर्षात जास्त उघड बोलला गेलेला प्रश्न आहे, पण हा पूर्वीपासून आपापसातल्या कुरबुरीचा भाग आहे. म्हणजे अमेरिका आणि युरोपमध्ये जे काही पूर्वी वाटाघाटी व्हायच्या त्या कशाबद्दल व्हायच्या, तर याच्याबद्दलच व्हायच्या. पण म्हणजे जागतिक व्यापार संघटना हा तुलनेनं मायनर मुद्दा म्हणावा अशी नाटोची आहे. अमेरिकेचे वेगवेगळ्या प्रकारचे करार आहेत, अमेरिकेच्या वेगवेगळ्या प्रकारचे लष्करी तळ आहेत. या लष्करी तळ चालवणं, ठेवणं, वाढवणं, बदलणं, त्याच्यामधलं तंत्रज्ञान बदलणं, या सगळ्यामध्ये उरलेल्या दोस्त राष्ट्रांकडून आपल्याला पाहिजे तेवढा अपेक्षित पाहिजे तसा प्रतिसाद नाही, ही अमेरिकेची मुख्य तक्रार आहे. त्यामुळे ज्या अपेक्षांनी किंवा उद्दिष्टांनी हे सर्व संस्थात्मक जाळं अमेरिकेनं उभं केलं ते म्हणावं तसे फलद्रूप परिणाम देत नाही. हे अमेरिकेचं एक मोठं ठळक वैफल्य आहे. आणि हे वैफल्य व्यक्त कसं होतं तर ह्यामध्ये या प्रकारच्या रचना आहेत त्या आता आम्हाला नकोत, तुम्ही याला तयार व्हा, तुम्ही नाटोमध्ये आहात तर तुम्ही एवढं सबस्क्रिप्शन दिलं पाहिजे, तुम्ही एवढा खर्च उचलला पाहिजे, अशा सगळ्या बारीक बारीक गोष्टींमधून हे व्यक्त होत राहतं. ट्रम्पनं कदाचित त्याच्या त्या धष्टूट शैलीनुसार हे सर्व जाहीर करून टाकलं हे जर सोडलं तर ही काही नव्यानं तयार झालेली कल्पना नाही. ज्यांना आंतरराष्ट्रीय व्यापारी संबंध आणि राजकीय संबंधांचे अभ्यासक आहेत त्यांना याची पुरेशी कल्पना आहे. म्हणून मी म्हटलं की एरवी आम्ही मल्टीलॅटरल म्हणजे एकपक्षीय, द्विपक्षीय आणि बहुपक्षीय याच्यामध्ये अमेरिकेला पहिला पर्याय काय असतो तर एकपक्षीय, जर जमलं नाही तर द्विपक्षीय आणि मग पर्यायच राहिला नाही तर बहुपक्षीय, असं अमेरिकेचं नेहमीच धोरण आहे. म्हणजे WTO मध्ये कोणत्या प्रकारचा इश्यू घेतला जावा, उदाहरणार्थ ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट यांचं लिंकेज असावं का, किंवा ट्रेड आणि कॉम्पिटिशन ऍक्टचं लिंकेज असावं का, हा प्रश्न कोण काढतं? तर हा प्रश्न काढणाऱ्यांमध्ये सर्वात आघाडीवरती कोण असतं तर USTR असतं. आणि ते पहिल्यांदा जाऊन त्या राष्ट्रांना म्हणतं की उदाहरणार्थ जपानबद्दल असं झालंय की जपानमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांनी आपापल्या मध्ये संगनमत करून एकच प्राईस लावायची, याच्या पलीकडे आपण प्राईस कॉम्पिटिशन आपापसात करायची नाही, अशा प्रकारची धारणा ठेवणं आणि अशा प्रकारचं करारासारखी धारणा बाळगणं हे जपानमध्ये मक्तेदारी स्वरूपाचं म्हणून मानलं जात नाही, ते अन्यत्र मानलं जाईल. पण अशा प्रकारची गोष्ट जर तुम्ही अमेरिकेच्या भूमीवरती केलीत तर आम्ही त्याला मक्तेदारी स्वरूपाचं
कामकाज समजतो, म्हणून आम्ही त्याला आमच्या प्रकारचा मक्तेदारी कायदा लावणार. हे जे वेगवेगळ्या प्रकारच्या देशांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींवर असणाऱ्या कायद्यांचं एकसंधपणा करणं, एकजिन्सीपणा करणं, ही मागणी कोण केली सर्वात जास्त? अमेरिकेनं केली. अच्छा. त्यामुळे अमेरिकेची ही विचार करण्याची शैली ही काही ट्रम्पमुळे वगैरे नाही तयार झालेली, ही जुनीच आहे. त्याच्यातनं तयार झालेले प्रश्नही जुनेच आहेत. फक्त आज परिस्थिती अशी येऊन ठेपली आहे की चीनच्या आणि अन्य देशां, भारतासकट अन्य देशांमध्ये जे काही बदल झालेत, विशेषतः लोकसंख्येचा आकार आणि जागतिक उत्पादनातला वाटा, याचं गणितच आज मुळात बदलत चाललंय. युरोप तर एकीकडे असा जवळपास स्थिर लोकसंख्येला पोचलेला असा भूभाग बनतोय. अमेरिकेची देखील काही भागांमध्ये तशीच परिस्थिती होईल. पण चीन आणि भारत आणि उरलेले देश हे यांनी जर एकत्र केलं तर आज जगात जी सगळं उत्पादनाची उलाढाल होते, व्यापार होतो, त्यातला फार मोठा हिस्सा हा आता अमेरिका युरोपच्या कक्षेबाहेर चालला आहे. आणि या अर्थानं अमेरिकेची ही घसरण आहे, हे उतरती लागलेली कळा आहे. ही कळा थोपवण्यासाठी टॅरिफ लावून सगळे उद्योग परत आपल्याकडे येतील, हे भ्रामक स्वप्न आहे. आणि मला असं वाटत नाही की हे ट्रम्पला माहितीच नसेल. त्याच्याकडे जर समजा एलॉन मस्क सारखे लोक आहेत तर त्यांना निदान एवढं सुचू शकतं. पण खरं दुखणं वेगळं आहे. खरं दुखणं जे लॉंग टर्म आहे ते हे डॉलरचं काय करायचं आणि त्याचं डेप्रिसिएशन कसं मॅनेज करायचं. कारण त्याच्यामध्ये काय आहे की डॉलर डेप्रिसिएट व्हायला लागल्यानंतर अन्य फिनान्शियल मार्केट्समध्ये काय काय उलथापालथी होतील, त्या कोणालाच एकतर्फी करणं हे परवडणार नाही. अमेरिकेलाही परवडणार नाही, चीनलाही परवडणार. त्यामुळे ही जी काही खेळी होईल ती खेळी अशा रीतीनं करायला लागेल की ज्याच्यामध्ये अमेरिकेचं स्वतःचं डॉलर प्रोटेक्ट करण्यामागचं प्रभुत्व राहील, पण तरीसुद्धा डॉलरच्या मूल्यामध्ये घसरण होऊ शकेल. अशी परिस्थिती तयार करणं हाच अमेरिकेच्याकडे आज राहिलेला एक मोठा पर्याय आहे. पण तो आज कोणी त्याच्याबद्दल उघड बोलत नाही. कारण तसं बोलणं म्हणजे जगाला आणि बाजाराला काहीतरी वेगळा संदेश देण्यासारखं होईल म्हणून. पण अंतिमतः हा प्रश्न अमेरिकेची आत्तापर्यंत तयार झालेली डॉलरची आंतरराष्ट्रीय चलन म्हणून असणारी अवस्था ही कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये बदलली पाहिजे आणि बिघडली पाहिजे. त्याला कुठला तरी पर्याय तयार झाल्याशिवाय ती बदलणारही नाही आणि बिघडणारही नाही. तर हा पुढचा कालावधी जो आहे तो कालावधी या दृष्टीनं आपण म्हणजे फक्त जे अमेरिकेच्या आज विरोधी गटात म्हणून समजले जातात हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आज अमेरिकेच्या विरोधी गटात भासणारा देश दुसऱ्या कुठल्या तरी बाबतीमध्ये अमेरिकेच्या बरोबर उभं राहू शकतो, हे नेहमी आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये गृहीत धरायचं असतं. म्हणजे हे घरातलं भांडण मी तुझं तोंड पाहणार नाही अशा प्रकारची ही भांडणं नसतात. पण ते जर लक्षात घेतलं तर आपल्याला याचा विचार करायला पाहिजे की ब्रिक्समध्ये आपण काय करू शकतो, कोणत्या प्रकारची करन्सी. आता उदाहरणार्थ रशिया आणि आपलं फार पूर्वी काळापासून रशिया आणि आपला एक्सचेंज रेटचा करार होता. म्हणजे रुबल म्हणजे किती रुपये याचं उत्तर आपण कसं द्यायचं, तर तेव्हा रशियानं सांगितलं होतं जेवढे डॉलरला देतात तेवढे आम्हाला द्यायचे. आता हा करार, या प्रकारचा करार आपण अनेक वर्ष सांभाळला, तसाच रशियाबरोबरचा व्यापार केला. जेव्हा रशिया उलथून पडला त्यावेळेला रशियाच्या रुबलचं असलेलं रुपयातलं मूल्य किती याच्याबद्दल भारतात झालेल्या वादाची म्हणजे वेगवेगळ्या संस्थांनी काय सुचवलं की काय असावा, की 14 रुपयापासून जवळपास 70 रुपयापर्यंत इतके वेगवेगळे दर तुम्हाला दिसले एका रुबलचे. का? कारण डिफेन्स एस्टॅब्लिशमेंटकडे त्यांचं म्हणणं नाही, हे एवढ्यातच ठेवा, हाच रेट चालू दे. तो भले उरलेला आपल्याला दृष्टीने तोट्याचा वाटत असेल पण हा रेट चालू द्यावा. कारण त्यांनी जर समजा हे मेंटेनन्ससाठी लागणारे स्पेअर्स पार्ट बंद केले तर आपण काय करू. त्यामुळे प्रत्येक संस्था, भारतातली देखील त्यावेळेला डॉलर बरोबर रुबल बरोबर रुपया हा जो काही त्रिकूट होतो, हे त्रिकूट आपण व्यापारात सांभाळलं. जेव्हा रशिया कोलमडून पडला त्यावेळेला प्रत्येक संस्थेनं दिलेले एस्टिमेट ऑफ व्हॉट इज ॲक्च्युअल जेन्युइन मार्केट व्हॅल्यू ऑफ रुबल याची जर तुम्ही उत्तरं आपल्याच संस्थांकडे बघितली तर तुम्हाला ती एवढी वेगळी दिसतात. त्यामुळे अशा प्रकारची एक्सचेंज रेट सिस्टीम उभी करणं अशक्य नाही ब्रिक्सला, पण ती व्हायबल राहायला पाहिजे. ती अशा कुठल्याही एका कारणामुळे कदाचित विपरीत परिणाम देऊ शकते, कोलमडू सुद्धा शकते. त्यामुळे अमेरिकन डॉलरला डॉलरायझेशन हा आता खूप मोठा चर्चेत असलेला शब्द आहे, पण ते काय व्हायला लागेल याच्यातलं सर्वात मोठी गोष्ट डॉलरायझेशन, हे ज्याला आपण वित्तीय बाजारपेठा म्हणतो जगभरच्या, याच्यामध्ये कसं पत्करलं जाईल आणि किती पत्करलं जाईल याच्यावरती अवलंबून. पण मग सोल्युशन काय आता? टेरिफनं काय होणार नाही असं दिसतंय.
डॉलर डिप्रिशिएट करायला प्रॅक्टिकल अडचणी आहेत. पण काही प्रमाणात forward- होईल. पण मग गोईंग फॉरवर्ड शॉर्ट टर्म मिडियम टर्म सोल्युशन काय आहेत जगापुढची? जगापुढची सोल्युशन ही मोठ्या प्रमाणात चीन आणि अमेरिका यांच्यावरतीच अवलंबून आहे. चीनला देखील अमेरिकन बाजारपेठेमध्येच फक्त संतुष्ट राहावं असं काही वाटत नाही. किंबहुना त्यांनी वेगवेगळ्या रीतीनं आपल्या अनेक देशांशी त्यांच्याकडे असलेल्या भांडवल क्षमतेचा वापर करून अनेक प्रकारचे करार केले. किंबहुना त्याची सर्वात जी मोठी महत्वाकांक्षी योजना होती ती म्हणजे बेल्ट रोड. त्याच्यामध्ये अडचणी येतात, ती अजून फलद्रूप व्हायची हा भाग सोडून द्या. पण चीनला अशा प्रकारची गुंतवणूक करण्याची क्षमता, इच्छा आणि पात्रता आहे. आता हे झालं तर काय होईल याची उत्तरं वेगळी असतील. त्यामुळे आज कोणी याचं एकमेव उत्तर देऊ शकेल असं मला वाटत नाही. आणि आत्ता जेवढी अमेरिका टॅरिफ आम्ही लावणारच, तुम्ही म्हणता तेव्हा आम्ही म्हणतो तेवढा बदल असं कोणी पत्करणार नाही. पत्करलं तर ते अशा इतक्या पळवाटांनी पत्करेल की नंतर कालात अमेरिकेच्या लक्षात येईल की याच्यातून काही फार साध्य झालं नाही. किंवा या अनेक टेस्टिमोनीजमध्ये दिसतं की त्यांनी असं सांगितलं ही सँक्शन्स लावली. काय झालं म्हणजे अमेरिकेमधून तंत्रज्ञान जाऊ नये म्हणून प्रत्येक अमेरिकेमध्ये किंवा संबंधित असलेल्या चिनी कंपनीवरती पाळत ठेवली जाते. त्याची एक वेगळी यादी केली जाते. जे स्पेशली डेसिग्नेटेड एंटिटी म्हणून जे असतात अशी भली मोठी चीनच्या कंपन्यांची यादी आहे. का? कारण यांच्याकडे या प्रकारची टेक्नॉलॉजी आहे. ते या प्रकारची टेक्नॉलॉजी बनवू शकतात. ते या प्रकारची टेक्नॉलॉजी आपल्याकडून पळवू शकतात. अशा कोणत्याही कारणामुळे असेल ज्याला वेगवेगळ्या प्रकारची सँक्शन्स म्हणतात, त्या सगळ्या सँक्शन्सचे सगळी रूपं तुम्हाला बघायला मिळतील. कशाबद्दल मिळतील तर अमेरिकेनं चीनवरती लावलेल्या सँक्शन्समध्ये मिळतील. एवढं असूनही परिणाम झालेला नाही. सँक्शन्स लावणं, कागदोपत्री लिहिणं, त्यासाठी अधिकारी नेमणं हा एक भाग आहे. पण शेवटी आर्थिक व्यवहारामध्ये महत्त्वाचं काय असतं, की ज्या अडचणी आहेत, ज्या प्रकारचा तुटवडा आहे, ज्या प्रकारची मर्यादा आहे, त्या मर्यादा कुठल्या कल्पकतेनं उल्लंघता येतात याच्यामध्ये तर आर्थिक यशाचं सर्व गमक असतं. ते चीननं वेगवेगळ्या रीतीनं सिद्ध केलं आहे. त्यामुळे या अर्थानं चीनवरती ते अवलंबून आहे. आपणही असंच व्हावं हे आपल्या दृष्टीनं गरजेचं आहे. कारण अमेरिका मागं पडते. आता उदाहरणार्थ कशात मागं पडते आपल्या दृष्टीनं असणारा म्हणून विषय सांगतो. एकेकाळी अमेरिकन विद्यापीठं आणि अमेरिकन विद्यापीठांमध्ये आणि प्रयोगशाळांमध्ये चालणारी संशोधनं ही फार मोठा एक वेगवेगळ्या प्रकारच्या नवोन्मेषाचा, तांत्रिक नवोन्मेषाचा स्रोत समजला जायचे. आज त्याच प्रकारचा स्रोत हा आशियाई देशांमध्ये, चीनमध्ये तर आहेच, पण उरलेल्या देशांमध्ये पण आहे. असं आपल्याकडे होऊ शकतो का? त्याच्यासाठी कोणत्या प्रकारच्या शिक्षण संस्था लागतात? जे अमेरिकेसारखी जी यशस्वी म्हणून सांगण्याची गरज नाही अशी संस्था जिथे हातपाय गाळायला लागले आहेत, मागं पडायला लागले आहेत, त्यावेळेला आपल्या शिक्षण संस्थांनी काय केलं पाहिजे? विशेषतः तंत्रज्ञान संबंध असणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांनी काय केलं पाहिजे? कोणत्या प्रकारचे विद्यार्थी जे कशा अर्थानं कोणत्या प्रकारची कौशल्य असलेली क्षमता लोकसंख्येची ही आपण तयार करू शकतो? हा आपल्या दृष्टीनं विचारार्ह प्रश्न आहे. यातली कुठलीच गोष्ट ही झटकन 2 वर्षात होणार की नाही. पण आता जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट देशाबद्दल विचार, चीनमध्ये जे घडतं ते भारतात घडत नाही. कारण चीनमध्ये पूर्ण एकतंत्री कायदा आहे, एकतंत्री कारभार आहे आणि तो न पाळणं हे तिथं जवळपास अशक्य आहे. असं भारतात होऊ शकत नाही, हे आपल्याला माहिती आहे. केंद्र सरकारनं काही फतवे काढू देत आणि काही योजना काढू देत, त्याचा बट्ट्याबोळ करण्याची आपल्या राज्य सरकारमध्ये अपार क्षमता आहे. म्हणजे त्याचा उद्देश काही असो, प्रत्यक्षामध्ये राज्य सरकारांच्या हवाली हे कधीतरी करावं लागतं. त्यावेळेला राज्य सरकार काय करतात? किंवा जितक्या प्रमाणात खुद्द केंद्र सरकार आर्थिक धोरणांच्या पुनर्घटनेबद्दल, जडणघडणीबद्दल नवीन विचार करणं, त्याला आपण पुनर्घटना म्हणतो किंवा पुनर्रचना म्हणतो, असं काय करता येईल की ज्याच्यामुळं व्यवसाय करणं सुलभ होईल, एवढं केंद्र सरकारची मंत्रालय जेवढे विचार करतात त्याच्या एक 10% देखील विचार राज्य सरकारांची यंत्रणा करत नाही. त्याच्यामुळे या सर्व ज्या काही केलेल्या घोषणा आहेत आणि धोरणातले बदल आहेत त्याचं प्रत्यक्षात तुम्हाला खाली पडणारं प्रतिबिंब अगदी पुसटसं दिसतं. तर याला आपण काय करू शकणार? त्यामुळे याला जर तुम्ही म्हटलं लगोलग शॉर्ट टर्ममध्ये काय करायचं, शॉर्ट टर्ममध्ये सगळ्या राज्य सरकारांनी शिकावं की तो SEZ चालवणारा माणूस चीनमधला काय करत होता की ज्याच्यामुळे त्याच्याकडे वेगवेगळे उद्योजक येत होते, त्यांच्या वेगवेगळ्या गरजा होत्या, त्या गरजा भागेल अशा बेताना तो त्याची स्वतःची असलेली स्थानिक परिस्थिती कशी बदलत होता
त्याची जडणघडण कशी करत होता, अशी क्षमता आपल्या MIDCच्या किती अधिकाऱ्यांमध्ये आहे. अशी जर तयार झाली तरच तुम्ही याचं प्रत्युत्तर देऊ शकता. कागदोपत्री लिहिल्यानं काही होत नाही. कारण काय आहे, सरकार पैसे देऊ शकतं, सरकार सगळ्या गोष्टी देऊ शकत नाही. आणि त्यात सुद्धा अशा रीतीनं इतक्या वेगानं आणि इतक्या योग्य वेळेला द्यायला लागतं, आणि कारण त्याला मार्गदर्शन लागतं. सगळ्या उद्योजकांना सगळ्या प्रकारची क्षमता असते असं नाही. त्यांनाही सरकारी पाठबळ लागतं, पण ते पाठबळ अधिक हुशारीनं, अधिक चलाकपणानं, अधिक नेमकेपणानं कसं द्यायचं असा विचार करणारं सरकार लागतं. ते सरकार चीनमध्ये आहे, कारण त्यांनी जर केलं नाही तर तो फाशी जाईल. त्यामुळे जे काही स्थानिक SEZs तयार झालेले जे काही आहेत, त्याच्यातून जे इतके मोठे वरचे नेते देखील गब्बरून त्यांनी पैसे आज जगभर ठेवलेले आहेत. हे यश यायला काय करावं लागतं, याची माझ्या मते आपल्याकडे पुरेसे अपयश तरी आहेत शिकण्यासाठी. आपण एक SEZ नाही उभे करू शकलो. म्हणजे ती जर SEZ मधली एकूण व्यवस्था बघितली, सगळ्या प्रकारची व्यवस्था, माणसांच्या राहण्यापासून कारखान्यांना लागणारी जी बंदरांची पद्धत असते त्या सगळ्या सकट आज आपण आहे त्या JNPTचं एक्सटेन्शन केलं तर आपल्याला एवढं पाठ्ठोपून घ्यावं असं वाटतं. पण आपल्याकडे एकूण 47 बंदरं आहेत एकटा महाराष्ट्र जर धरलं तर. यातल्या किती मीडियम साईज बंदरांबद्दल महाराष्ट्र सरकार गांभीर्यानं विचार करतं की याची काहीतरी क्षमता असू शकते, याच्याशी कनेक्टेड असणारं दुसरी इंडस्ट्रियल टाउनशिप असू शकते, असा विचार महाराष्ट्र सरकार करतं का? तिथले लोक तरी करतात का? ह्याच्यामध्ये जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत आपण काय करायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर हवेत देण्यात काही मतलब नाही. शेवटचा प्रश्न जो हाच आहे की आत्ता जे आपण पावलं उचललेली आहेत, मोदींनी म्हणा, भारत सरकारने म्हणा, इकॉनॉमिक, ती तरी बरोबर आहेत का? आपलं मार्केट सोपं करा, आरेला कार्य करा, स्ट्रॉंग उभं राहा, मग पुन्हा चीन रशियाशी बोला, हे तरी योग्य आहे का नाही? मग म्हणजे रिस्पॉन्ड तर करावं लागेल. माझ्या मते हे तर काय स्वाभाविकता परिस्थितीतून येणारं शहाणपण आहे, आणि तेवढं शहाणपण आपल्याकडे नक्की आहे. आणि माझ्या मते गेल्या 12-15 वर्षामध्ये जर काही मोठा बदल झाला असेल तर आपल्या जी परराष्ट्राशी संबंधित असलेली जे विभाग आहेत, या विभागांना एक वेगळ्या प्रकारची जाणीव आलेली आहे. तुम्हाला त्यांच्या लिखाणातून, बोलण्यातून, लिहिण्यातून हे नक्की दिसतं. आणि तसं नसतं तर कदाचित आपल्याला कोविडची हाताळणी देखील कठीण झाली असती. जयशंकर या एका माणसाच्यामुळे कोविडमध्ये अनेक गोष्टी अशा घडल्या आहेत, ज्यातून तुम्ही काही लोक जे त्याच्याशी संबंधित लोक होते त्यांना विचारून पहा की अनेक गोष्टी अशा होत्या की जवळपास जगभरचे व्यवहार ठप्प आहेत, पण या गोष्टीची आपल्याला पुरवठा पाहिजे. तर ते उभं करणारी लोक कोण होती? ती एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टरची होती. तर तुम्ही जर त्या लोकांशी बोललं तर कळेल की हा हळूहळू बदल घडतोय. त्याच मंत्रालयामध्ये असलेली जवळपास ही तिसरी पिढी आहे. त्या तिसऱ्या पिढीची जगाकडे बघण्याची दृष्टिकोन, त्यांच्या अपेक्षा, आपलं मंत्रालयानं काय करावं, काय करू नये, राजकारणामुळे कोणत्या मर्यादा पडतात किंवा पडत नाहीत, त्या कशा घालवाव्यात, याबद्दलची धारणा हळूहळू माझ्यामध्ये बदलते असं माझ्या जे पाहण्यातून, वाचण्यातून जे आलं त्यावरून असं म्हणू शकतो आपण. पण असंच्या असं आपल्याला सर्वथा मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सबद्दल नाही म्हणता येत. असंच्या असं आपल्याला बहुतेक सर्व राज्य सरकारांच्या औद्योगिक विभागाबद्दल नाही म्हणता येत. कारण हा प्रश्न उद्योगधंदे वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे नेहमीच काय अवजड उद्योगाचा विचार करायला पाहिजे असं नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आहेत. जर समजा आपल्यावरती बंदी घातली, जर समजा ज्याची एस्टॅब्लिशमेंट ही फक्त इथून डेटा तिकडे पुरवते, असे ज्या सॉफ्टवेअर आहेत त्याच्यावर बंदी घातली तर त्यांनी काय करावं? कुठं दुसऱ्या मार्केटमध्ये शोधावं? कुठून दुसऱ्याकडे जर ते स्थलांतरित झाले तर त्यांना आहे तो व्यवसाय चालता येईल. अशा प्रकारचा विचार करायला उद्योजकांना सुचवणं आणि त्याला त्यासाठी मदत करणं, याच्या प्रकारची जाण ही फक्त केंद्र सरकारमध्ये असून भागणार की नाही. आत्मनिर्भर किंवा बाय लोकल, स्वदेशी, हेच फ्युचर आहे मग या सगळ्या बदलत्या इतक्या कॉम्प्लेक्स, डीडॉलराइज, प्रॉब्लेमॅटिक परिस्थिती? नाही, असं काही नाही. असं आहे, आत्मनिर्भर हे सर्व बाबतीत 100% करणं हे कुठल्याही टप्प्याला खुळचटपणाचं असतं. आपण हे 45 वर्ष केलंय. पूर्वी त्याला आयात पर्यायन म्हणायचे, आता आत्मनिर्भर म्हणतो. याच्यामध्ये जर काही फरक करायचा असेल, आत्मनिर्भरता कशातून येते? तर आत्मनिर्भरता वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्यातून येते, साधनसामुग्रीतून येते, साधनसामुग्रीची ज्याच्यामध्ये जोपासना होईल अशा प्रकारच्या उद्योगातून येते. आणि कसं असतं की आयात पर्यायनामध्ये जी चूक करत होतो, म्हणजे सगळ्या गोष्टी आपण आपल्याच तयार करू असा अट्टाहास धरण्यामध्ये प्रत्येक टप्प्याला शहाणपण नसतं. काही आपण 45 वर्ष आयात पर्यायन केलं, त्याच्यामुळे आयात शून्य झाली का? उलट आयात सातत्यानं वाढत गेली.
कारण आपण ज्या वस्तू तयार करत नव्हतो, तयार करणं शक्य नव्हतं, त्याला आपण शेवटी काय करत होतो, तर आपण आयात करत होतो. कारण आयात करणं हे बऱ्याचदा शहाणपणाचं असतं. त्या आयातीमध्ये काहीतरी अंगभूत काहीतरी पाप आहे, वेडेपणा आहे असं नाही आहे. त्याला उलट काहीतरी व्यापारी जो काही मतलब आहे तो मतलब ठेवलाच पाहिजे. पुढं पुढं काय होईल, जसजसं तुमच्या क्षमता वाढतील तसं तुमच्या आयातीचं स्वरूप बदलतं, आयातीची पातळी बदलते, आयातीचं मूल्य बदलतं. मग आयात शून्य व्हायला पाहिजे असा हट्ट धरणं हे म्हणजे अर्थशास्त्राची काहीही समज नसल्याचं लक्षण आहे. आणि या अर्थानं जर कोणी आत्मनिर्भरपणाचा घोषणा देत असेल तर ती देखील अगोदरच्या आयात पर्यायनाच्या घोषणा इतकीच फसवी आहे आणि ती स्वतःची वंचना करणारी. आत्मनिर्भरता याचा आयात पर्यायना पलीकडचा जर अर्थ असेल तर आपल्याला त्या प्रकारच्या गोष्टी तयार करण्याची वेगवेगळ्या टप्प्याटप्प्यांची क्षमता ही अधिकाधिक जास्त विस्तृत विकसित करणं. आयातीमध्ये काय होतं, ही वस्तू मिळत नाही म्हणून मी आणतो, पण वस्तू तयार करण्यासाठी फक्त वस्तू मिळण्यापलीकडे खूप 4 गोष्टी लागतात. त्या गोष्टींची क्षमता तयार करण्याला आत्मनिर्भरपणा म्हणतात. त्याला आर्थिक भाषेमध्ये बॅकवर्ड लिंकेजेस आणि फॉरवर्ड लिंकेजेस आपण कशी तयार करतो, किती वाढवतो, किती फुगवू शकतो, किती फुलवू शकतो, याची योजना करणं हे आत्मनिर्भरतेचं लक्ष आहे. शून्य आयात म्हणजे आत्मनिर्भरपणा नाही आणि तसं करण्याची गरज नाही, शहाणपण नाही कारण काही ना काहीतरी गोष्टी अशा असतीलच. चीन आयात करत नाही असं थोडंच आहे. चोरटेपणानं तरी काय करत असेल, चीन आयात करतंच काही ना काही प्रमाणात, किंबहुना त्यांना ती आयात परवडते म्हणून तर परकीय लोकांना इकडं घ्यायचं, उत्पादन तिकडं करायचं आणि परत दुसरीकडे जाऊन विकायचं हे त्यांना शक्य झालं ना. त्यामुळे शून्य आयात ही कल्पना सोडून दिली पाहिजे आत्मनिर्भरता. सर, तुमचे खूप खूप आभार. हा जो टेरिफच्या पाठीमागचा एवढा भाग होता तो सगळा समजून घेता आला. डॉलरचा विषय, अमेरिकेचा विषय, आपण काय करू शकतो हेही समजून घेता आलं. पुन्हा भेटूया, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद.